नवीन वर्षाची उभारावी गुढी, मनोमनी ठेवा साखरेची गोडी. तांब्याचा कळस, कोरी चक्क साडी, आंब्याची डहाळी, आनंदाची गुढी. कडुलिंबाची साथ, त्याला फुलांचा गजरा, उत्साहाचा सण होई आनंदात साजरा. बांबूची काठी अन साखरेची गाठी, नववर्षाचा पाडवा, भाव हृदयात दाटी. मराठमोळा सण याला नववर्षाचा हर्ष, गुढीपाडव्याला असते आमचे नवीन वर्ष, आमचे नवीन वर्ष, आमचे नवीन वर्ष. हॅलो, नमस्कार. कसे आहेत सर्व? मस्त आहेत ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जाओ. तर आज आहे आपल्या पाडव्याचा सण. सर्वात आधी छान असे उंबरठा लेपन करून घेत आहे. कोणताही सण असो, मंगळवार, शुक्रवार, गुरुवार, तेव्हा आपण हळदीचं लेपन हे नक्की छान आपण नेहमी करायचे आहे. खूप पॉझिटिव्ह वाटते. तर आज आहे आपल्या पाडवा सणाची संपूर्ण लगबग चालू आहे. तुमचीही अशाच पद्धतीने तयारी चालू असेल. काही सण म्हटलं तर घरात धावपळ ही होतेच. तर अशा पद्धतीने सर्वात आधी उंबरठ्याचे लेपन करून घेतले. म्हणजे आज सकाळपासून पहाटेपासून वातावरण अगदी म्हणजे ऊनच पडलेलं नव्हतं. थोडक्यात आज एकदम आभूट वातावरण होतं. तर छान असं उंबरठ्याला लेपन करून घेतलं आहे आधी. आणि जोपर्यंत आपले लेपन हे छान सुंदर असे सुकेन तोपर्यंत केलेले आहे. देवांना स्वच्छ, किती जरी म्हटले तरी देवांना सर्व स्वच्छ करण्यात बराचसा वेळ हा जातोच. तुमच्या देखील पाठीमागे अशीच तयारी चालू असेल. त्यानंतर आला तो आपला प्रवेशद्वार. तो स्वच्छ पुसून घेतला आणि प्रत्येक सणाला, प्रत्येक शक्य होईल तितक्या वेळा गुरुवारी, शुक्रवारी तुम्ही प्रवेशद्वारावर नक्की स्वस्तिक हे काढत जा. तर येथे या ठिकाणी आपले सर्व देव छान असे उजळून झालेले आहे. तर आज आहे आपला पाडव्या सणाचा संपूर्ण एकूण एक देवांची जी गोष्ट आहे ती संपूर्ण सगळी उजळायची होती. आणि सगळ्या गोष्टी करण्यातच मला 1.5 ते 2 तास निघून जातातच. यानंतर देवपूजेला सुरुवात होते. तर अशा पद्धतीने आपले सर्व देव या ठिकाणी छान ज्या ज्या वस्तू मला लागतात पूजेसाठी त्या सर्व या ठिकाणी मी स्वच्छ करून घेतलेल्या. त्यानंतर आपला जो मंगल कलश असतो, जो आपण कायमस्वरूपी ठेवतो, त्याचेही मंगळवार, शुक्रवारी किंवा सणांना आपण नक्की विड्याचे खायचे पानं चेंज करायचे. किंवा ते जर मिळाले नाही तर तुम्ही आंब्याची पानं देखील लावू शकतात. व्यवस्थित छान अशा आपला मंगल कलश छान करून ठेवायचा आहे. तर आज गुढीपाडव्याची पूजा खूप सुंदर स्वामींनी, देवी आईने माझ्याकडून करून घेतली आहे. प्रत्येक सणाची एक वेगळीच मज्जा असते आणि एक वेगळीच गोष्ट असते. अशा पद्धतीने खूप छान अशी पूजा झालेली आहे.
त्यानंतर सुकले होते आपले उंबाठ्याचे लेपन छान. त्याच्यावर अशी सुंदर अशी रांगोळी काढून घेतली. खूप छान पॉझिटिव्ह, खूप सुंदर असे वाटत होते. तर चैत्र प्रतिपदा या दिवसाला महाराष्ट्रात गुढीपाडवा असं म्हणतात. वर्षातील 4 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. चैत्र हा हिंदूंच्या कालगणनेनुसार वर्षातला पहिला महिना. याच महिन्यापासून वसंत ऋतूला सुरुवात होते. त्यामुळे संपूर्ण सृष्टी आनंदित होते. हिरव्या रंगबिरंगी छटा झुडपांवर खुलून दिसतात. हे जे काही शूट केलं आहे ते शिवायने शूट केलेले आहे. वसंत ऋतू आपले सारे वैभव अगदी मुक्त असताना मोकळ्या मनाने सृष्टीवर उधळत असतो आणि अशा प्रसन्न आल्हाददायक वातावरणात आपल्या नव्या वर्षाची सुरुवात होते. मग आपण आपल्या या नवीन वर्षाचे स्वागत करायला नको का? आपल्या नवीन वर्षाच्या नवीन पहिल्या महिन्याचा पहिला दिवस म्हणजे वर्ष प्रतिपदा. या दिवसालाच गुढीपाडवा असे म्हणतो. तर अशा पद्धतीने खूप छान अशी तयारी झालेली आहे. हे पूजेचे सर्व साहित्य व्यवस्थित एका ठिकाणी घेतले. हॅलो, नमस्कार. कसे आहेत सर्व? मस्त आहेत ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो. तसं सर्वांना पाडव्याच्या व नूतन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. स्वामी तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, शांती, समाधान सर्व सगळ्यांना मिळवू दे, ही स्वामीचरणी प्रार्थना. पाडवा व नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पाडवा व नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा. व ही चैत्र शुद्ध प्रतिपदा होय. पण चैत्र याचा मूळ अर्थ आपणास माहिती आहे का? या चैत्र महिन्याला चित्रा नक्षत्रावरून नाव पडलंय. चित्रा नक्षत्रात असलेली ती चैत्र पौर्णिमा आणि ज्या महिन्यात चैत्र हा शब्द येतो, चित्र या संस्कृत शब्दावरून तयार झालेला आहे. पहिला सण हा गुढीपाडवा आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे आपण महाराष्ट्रात शालिवाहक शक पद्धत वापरतो. म्हणून वर्षारंभाला गुढीपाडवा हा 4 मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त मानला जातो. गुढीपाडवा हा 2 अक्षरांनी बनलेला शब्द आहे. गुढी म्हणजे स्वातंत्र्याची ध्वजा व पाडवा म्हणजे विजयध्वज. या दिवशी ब्रह्मदेवांनी जगाची उत्पत्ती केली, सृष्टी निर्माण केली. प्रभू रामचंद्रांनी आपल्या 14 वर्षाचा वनवास संपवून रावणाचा वध करून या दिवशी अयोध्या नगरीत प्रवेश केला आणि त्यावेळी लोकांनी गुढ्या, तोरण उभारून तो दिवस आनंदाने साजरा केला. तोच हा दिवस. गुढी सांगते नवीन वर्ष सुरू झाले आहे. नवीन विचार करा, नवीन संकल्प करा. सद्विचार, सदाचार यांची झेप आकाशाला गवसणी घालू द्या. मी जशी उंच आहे, निळ्या निळ्या आकाशाची नाते सांगते आहे, तशीच तुमची पण प्रगती होऊ द्या. सेवेत सातत्य असू द्या. या दिवशी गुढीला लावलेला कडुलिंबाचा पाला खातात. तो फार कडू असतो म्हणून त्याबरोबर गूळ किंवा साखर खातात. तर हा पाला कडू जरी असला तरी आयुर्वेद शास्त्राच्या दृष्टीने अत्यंत गुणकारी आहे. तो सेवन केल्याने आरोग्य, बुद्धी, तेज वाढते. कडुलिंबाचा पाला थंड असल्याने थकवा नाहीसा होतो. मेंदूला तरारी येते. प्रगतीपथावर जाण्यासाठी काही वेळेला आपल्याला कडू घोट घ्यावेच लागतात. याचीही त्यातूनच प्रचिती मिळते. जसे सुखाच्या मागे दुःख आणि दुःखाच्या मागून सुखाचे आगमन होत असते. गरज पडली तर
अनंत कडू घोट पिऊनही प्रभू कार्यात कटिबद्ध होऊ उभं राहावे असा संदेश हा उत्सव देत असतो. तर मागच्या वर्षी जो सांगितला होता तो तोडगा त्याच्या अखंड नामस्मरण करून स्वयंपाकघरात तो ठेवला. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.